नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. एकदा माझ्या बहिणीने माझ्या आईला असं विचारलं की आई, की आपल्या सासरच्या मंडळींना आपलंसं करून घ्यायचं असेल तर काय करायचं ग? आईने अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेत सांगितलं, अगं तुझी सासू आहे ना, ती सुद्धा कधीतरी एका वेगळ्या घरातून त्या घरात आलेली आहे. त्यामुळे त्या घरातली तिची आपली अशी व्यक्ती म्हणाल तर ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला तिने त्या घरात जन्म दिलेला असतो, म्हणजे तिचा मुलगा. त्या मुलाला फक्त तिच्यापासून दूर करू नकोस. मग ती सासू बघ तुला कशा ती डोक्यावर ठेवेल, लेकीसारखं अगदी तुझ्यावरती प्रेम करेल. आणि अगदी तसंच झालं. म्हणजे थोडक्यात काय की आपण समोरच्या व्यक्तींच्या भावनांची कदर केली, तिचा आदर केला, तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होऊ शकतात, हो की नाही मंडळी? आज आपण आलेलो आहोत साताऱ्यातील काशिळी या ठिकाणी, आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत सोहळा सख्यांचा ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या सगळ्या आपल्या ज्या माहेर वाशिणी आहेत ह्या माहेरी आलेल्या आहेत. आणि माहेरी आल्यानंतर मग धमाल, मजा, मस्ती, खेळ, माहेरच्या आठवणी या तर होणारच. तेव्हा आपण सुरू करूया आपला हा माहेरच्या आठवणींचा भाग. ताई, तुमचं नाव सांगा. शुभांगी संभाजी सूर्यवंशी. शुभांगी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 18. आणि माहेर कुठलं? हिंगणगाव. आणि सासर? काशीळ. काशी. काय माहेरची आठवण सांगशील तू ताई? माहेर म्हटल्यानंतर तुला कोण आठवतो, कोण येतं डोळ्यात? आई आठवते. तिने भरपूर कष्ट घेतले आमच्यासाठी. एक भाव 3 बहिणी आहे आम्ही. तिने आमच्यासाठी कधीच विचार केला नाही. कधी गळ्यातलं मोडलं, कधी पायातलं मोडलं, कधी हातातलं मोडलं. आमच्यासाठी सगळं केलं. कधीच तिने स्वतःचा विचार केला नाही. खरं तर माझ्या शाळेतलाच मी एक तुम्हाला ही सांगते की मी 7वीला शाळेला होते त्यावेळेस मला काही सुद्धा भेटत नव्हतं. अक्षरशः फी पण भरायला भेटत नव्हती. 70 रुपये फी असायची, ती पण भरायला भेटत नव्हती. शिक्षक आलं की काय दाखवायचं, विचारायचं, काय सांगायचं, वही नसायची, कधी काय नसायचं. शेजारी मैत्रिणीचं एखादं पान घ्यायचं, मुंडी खाली घालून लिहित बसायचं. एवढ्या परिस्थितीतनं दिवस काढले ती. आज मी आणि माझी बहीण दोघी सख्या बहिणी, सख्या जावाय. मला तिच्याशिवाय अजिबात करमत नाही. ती असल्याशिवाय मी कुठं जात नाही, येत नाही. सख्या बहिणी, सख्या जावाय. जावा. आणि आनंदाने राहतो, सगळं सहकुशनं करतो. कधी कुणा भांडलो तरी 2 मिनिटात चांगलं होतं. का तर आईनं आपल्यासाठी एवढं कष्ट घेतलंय की आईची आठवण जरी काढली तरी आम्हाला अजिबात सुद्धा जमत नाही. आम्ही जात असलो माहेरी तरी आम्हाला एसटीत, आत्ताच आम्ही मागच्या वेळी माहेरी निघालेलो त्यावेळी आई माझी मायेचा सागर लावलेलं एसटीवाल्यानं. दोघे आम्ही इथून तिथून रडत गेलोय. ताई, काय असं डोळ्यासमोर आलं तू आज? तुझ्या डोळ्यात हे जे पाणी येते, डोळे भरलेत पाण्याने. आता तिला चालाय पण येत नाही, एका जागेवर अशी असते. आणि आता ती म्हणते की मी तुमच्यासाठी एवढं केलंय की आता मी तुम्हाला लई दिवस साथ देऊ शकत नाही. आणि मी कधी पण ही झाली, पण तुम्ही 4 जण असंच आनंदित राहावा. आणि एकमेकांवर अजिबात भांडू बिंडू नका, असं तिचं म्हणणं असतं. तुमची आई आहे तुमच्या घरातली खरं तर एक हुकमाची राणी होती की ज्यांनी तुम्हाला अगदी परिस्थितीतून सुद्धा, त्या प्रसंगातून सुद्धा स्वतः कष्ट करून, मेहनत करून तुम्हाला मोठं केलं. अजून एकही सांगायचे मला लहानपणाचं आठवतं. माझा भाऊ सगळ्यात मोठा, मी त्याच्या मागची 2 ह्या बहिणी मागच्या. पहिली चपाती तर कधी खायला भेटायची नाही, आई वडिलांचा सोमवार असायचा. मग थोड्याफार 10-20 चपात्या केलेल्या असल्या की त्यातली एखादी राहिली की सकाळी कोण लवकर उठायला आणि ती लपवून ठेवल ती बघायचं. सगळ्यात मीच उठायची, पहिली ती पिशवीत घालून लपवून ठेवायची, का तर ती मला खाय भेटावी म्हणून. मग सगळी माझ्या मागं पळत यायची की ती चपाती आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. तुमचे पाणवले सुद्धा. आणि म्हणतात इतकं तुमच्या दोघींमध्ये प्रेम आहे. पण समजा एखाद्या कुठल्या खेळामध्ये जेव्हा संगीत खुर्ची, शेवटच्या खुर्चीसाठी जेव्हा तुम्ही दोघेच आल्यात समोरासमोर, आणि जर समजा ती खुर्ची पटकायची वेळ आली, हुकमाची राणी व्हायची वेळ आली, तर तू ह्या ताईसाठी ती खुर्ची सोडशील? मी सोडेन. मी तुझ्यासाठी सगळं सोडेन. व्हेरी गुड. आता या मायाच्या आठवणींमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मन व्यक्त केलं, मोकळं केलं,
खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही ह्या भावाकडे तुम्ही जेव्हा सगळ्या अगदी बोलता तेव्हा. मी दोघींना विनंती करतो की तुम्ही बसून घ्यायचे. ताई तुमचं नाव सांगा. सविता ज्योतिराम माने, माहेर कुठलं? उमरज. अरे वा. आणि सासर? काशळ. काय माहेरची आठवण, उमरजची तुम्ही आठवण सांगाल? जेव्हा मी 2.5 वर्षाची होते हा. तेव्हा माझ्या आईनं मला गावाला घेऊन गेलेली आहे का. हा. तर अशी जेवण वगैरे झाली संध्याकाळची आणि मग आम्ही झोपलेलो सगळी. 12:30 वाजलेले तेव्हा मी म्हणजे जागी झाली आणि रांगेत त्या गोट्याकडे मी गेले आणि असा गोटा होता की त्या गोट्यामध्ये भरपूर म्हशी भरपूर गायी होत्या. मी रडत तिथं गेले तर माझा आवाज कुणालाच जात नव्हता. माझ्या आईला एक अर्ध्या तासातच जाग आली. तेव्हा बघितलं आजूबाजूला मी तिथं दिसली नाही. माझी आई तशीच उठली आणि अख्ख्या गावातून ते अनोळखी ठिकाणी रात्रीच्या 1 वाजता माझी आई मला शोधत होती. पण तिला मी आज कुठं दिसली नाही. अगदी पहाटेपर्यंत माझी आई मला शोधत होती अनोळखी ठिकाणी. आणि मग अचानक पहाटे 5 वाजता त्यांना कुणाला तरी आवाज गेला की इथं कुणाचं तरी बाळ रडतंय. मग माझी आई पळत तिकडे गेली. तर एवढ्या गायी म्हशी मी म्हणजे त्यांनी मला अजिबात न तुडवता मी त्यांच्या सगळ्यातनं पार करून एकदम कडेला जाऊन बसलेली. मग माझी आई आली आणि पहाटे तिनं मला 5 वाजता उचलून घेतलं आणि तो प्रसंग आज माझ्या आईनं मला वाचवलंय. एवढ्या ह्याच्यातनं म्हणून आज मी तुमच्या सगळ्यांच्यात उभी आहे. आणि असं म्हटलं जातं की स्त्री सगळ्या भूमिकेत हारू शकते पण आईच्या भूमिकेत ती कधीच हारू शकत नाही. अशी माझी आई आहे. आणि अजून पण लोक मला विचारतात की हीच ती मुलगी आहे का गाई म्हशीच्या पायामध्ये अडकलेली. आता सुद्धा गोठा दिसला की जाता तुम्ही? नाही, आता मला कळतंय. खरं तर त्यावेळेला आईची मनस्थिती काय झाली असेल याची कल्पना सुद्धा करत नाही. ती कल्पना ती जेव्हा मी आई झाली स्वतः तेव्हा मला कळलं की माझ्या आईनं त्यावेळेला रात्रभर जी फिरली तर ते कसं तिच्या जीवाला त्यावेळेला वाटलं असेल. क्या बात आहे ताई, तुम्ही ज्या पद्धतीने ही तुमची आठवण सांगितली ताई खूप छान. तुम्ही बसू शकता. जेव्हा या बाहेरच्या आठवणीमध्ये जेव्हा सगळ्या ताया बोलत असतात तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणवलेले असतात. जरा वातावरण सुद्धा भावूक झालेलं असतं. पण आता हेच सगळं वातावरण खेळीमेळीचं करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या खेळाच्या पहिल्या भागाकडे आणि अर्थातच त्याच्यासाठी आपल्याला 15 ताया हव्या. तर त्यासाठी आम्ही लकी ड्रॉ करणार आहोत. म्हणजे एका बॉक्समध्ये काही चिठ्ठ्या असतील त्या चिठ्ठ्या आम्ही तुमच्यामध्ये फिरवणार आहोत. ज्या तायांच्या हाताला लाल रंगाच्या चिठ्ठ्या लागतील 15 त्या 15 ताया आपल्या आजच्या या खेळामध्ये सहभागी होतील. आणि 15 तायांमधून 10 ताया या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. अर्थातच तो खेळ असणार आहे संगीत खुर्ची. आणि ती खुर्ची म्हणजे साधी सुधी खुर्ची नाही आहे. ती खुर्ची म्हणजे तुम्ही बघता ना समोर मानाची खुर्ची आहे. आणि जी ताई ही मानाची खुर्ची पटकवेल ती असेल आपल्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. आपण येतात की काय? अरे बापरे, अरे बापरे. काही लग्न झालं तुमचं? मला सांगा लाल रंगाची चिठ्ठी कोणाकडे होती? त्याने हात वरती करायचे. आणि लकी ड्रॉ मधून ह्या 15 ताया इथे आलेल्या आहेत. पहिला खेळ असा आहे की 1, 2, 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती सगळ्या ताईने अगदी बेभान म्हणून नाचायचं. एका सर्टन पॉइंटला मी सांगणार आहे स्टॅच्यू. सगळ्या ताया ज्या पोझिशन मध्ये असतील ज्या स्टेप्स करत असतील म्हणजे हे असं हे असं आणि मी त्या प्रत्येक ताईकडे जाणार आहे. पण जी ताई हलेल किंवा जी ताई हसेल ती या खेळातून बाद होणार आहे. तर खेळायला तयार आहेत सगळे?
हा बिंदास हा अगदी बेभान होऊन बेधुंद काय नाही आपल्या सगळ्या सख्यात येते काही लाजायचं बिजायचं नाही हा आणि नुसतं जागेवरतीच असं नाही करायचं ए या हा हे असं नाचायचं हा कसं नाचायचं अरे बापरे तर मग सुरू करूया आणि त्यासाठी 1 2 3 माझे वांगडा चल नको माझे वांगडा चल नको माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो माझे वांगडा चल नको मेरे साथ चल नको मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो मी मुंबई आहे कसं थांबायचंय आता आपण जाऊया ह्या टाइमकडे बरं काय नक्की तुमच्या हातामध्ये ते मला सांगा हे काय आहे चला या बाद या तुम्ही आता मी कसली चिटिंग केलेली आहे माझ्या घरी आलं तुम्ही डोरबेल वाजवते इथं ये मला तर एकदम शाळेत गेल्यासारखंच वाटते बाई पहिला माझा नंबर बाई माझा पहिला नंबर नाही रे अजिबात हलतच नाही येत रे तरी काय सांगतो बाई तिला काय करायचं काय ग काही या तुम्ही इथे हल्लेले आहे या तुम्ही बाद झालेला आहेत काय म्हणण्यात आहे तुझं या इथे एवढा अर्धाधिक पर्सन सगळे असेच उभे आहेत या इथे या तुम्ही या इथे झालेल्या आहेत आणि या 10 टाळ्या गेलेल्या आहेत पुढच्या खेळामध्ये एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि ह्या ज्या अगं माझे आहे अगं संपलाय खेळ आता तरी सोड कशीच उभी आहे हात खाली अरे अरे हे बापरे हे बाजूटा हा पुतळा उचलून म्हणजे चौकात ठेवा संपलाय पहिला खेळ या मातेचा जोरदार टाळ्या झाले पाहिजे या ताईसाठी हे पास आणि आपल्या ज्या 10 ताया पुढच्या खेळामध्ये गेल्या आहेत तो खेळ असा आहे प्रत्येक ताईच्या समोर प्लास्टिकचे असे तुकडे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या रंगाचे आणि ते तुकडे जोडायचे ते तुकडे जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल आणि मग ती रिंग पूर्ण तयार झाली की ती रिंग अशी पूर्ण आपल्या अंगाभोवती घ्यायची आहे आणि उड्या मारत 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 ती लाईन क्रॉस करायची तुझी जी लाईन दिसते ती पहिल्या 5 ताया ती लाईन क्रॉस करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे चला तर मग सुरू करूया 1 2 1 2 अरे थांबा ना 3 म्हणतच नाही आहे ना मी 1 2 3 व्हेरी गुड क्या बात आहे हा मस्तच हा जवळजवळ साप किंवा हा साप झालाय हा साप पुढे मारत हा या पाच या पाच या पाच या पाच या पाच 1 2 हा अरे बापरे हे जे काय ताईंनी वर्तुळ केलेलं आहे हे जे काय वर्तुळ ताईंनी केलेलं आहे
मित्रांनो, ज्या 5 ताया विजेत्या झालेल्या आहेत, पहिल्या 5 ताया त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या खेळामधून ह्या 5 ताया इथे आपल्या खेळामध्ये आलेल्या आहेत, ज्या खेळाचं नाव आहे लगोरी. त्या आपल्या ताया इथे उभ्या आहेत. त्या तायांच्या समोर खुर्ची आहे. त्या खुर्चीवरती एक सुई आणि धागा ठेवलेला आहे. ताईंनी त्या सुईमध्ये तो धागा ओवायचाय. धागा ओवून झाल्यानंतर सुई असं बोलायचंय आणि लंगडी घालत 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 त्याच्यासमोर लगोऱ्या ठेवल्या आहेत. त्या लगोऱ्या रचायच्या आहेत आणि ज्या ताईची लगोरी रचून होईल ती झाल्यानंतर लगोरी असं ओरडायचंय आणि नंतर जी समोर सफेद लाईन दिसते ती लाईन धावत जाऊन पार करायची. ज्या पहिल्या 2 ताया ती सफेद लाईन पहिल्यांदा पार करतील त्या आपल्या शेवटच्या खेळामध्ये जाणार आहेत आणि तो खेळ असणार आहे आपला आजच्या या मानाच्या खुर्चीसाठी. आणि जी ताई ही खुर्ची पटकवेल ती असेल आजच्या भागाची हुकुमाची राणी. बघूया कोण होणार आहे हुकुमाची राणी. आणि त्यासाठी हा खेळ सुरू होतोय. 1 2 3. सुई जोरात ओढायचंय. हा सुई. हा व्हेरी गुड. हा क्या बात आहे. हा व्हेरी गुड. क्या बात आहे. या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या आजच्या या शेवटच्या अंतिम खेळामध्ये आणि तो खेळ आहे संगीत खुर्ची. ही जी खुर्ची आहे ही साधी सुधी खुर्ची नाहीये तर मानाची खुर्ची आहे. आणि ही खुर्ची या 2 तायांपैकी जी ताई पटकवेल ती असेल आजच्या आपल्या या भागाची हुकुमाची राणी. संगीत खुर्चीसाठी काय होणार, संगीत वाजल्यानंतर तुम्ही या खुर्चीभोवती फिरायचे. पण कंपल्सरी एक अट अशी आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचत नाचत फिरायचं. आणि अर्थातच संगीत सुरू झाल्यानंतर ज्या ताईला ही खुर्ची मिळेल ती असेल हुकुमाची राणी. प्लीज म्हणतात आई ग कुठून आलं. लवकर 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 ताई वेळ झाला. प्लीज. तेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चल नहीं कहीं. व्हेरी गुड. ये बात. हाँ ये बात. ये बात. तेरे नखरे है कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चल नहीं कहीं लचक जाए ना कमर संभाल. पूरी जरा ये बात. चाल. हाँ लवकर लवकर लवकर. चल लवकर. चल लवकर. मला जरा नळावरची भांडणं सोडवावी लागणार आहेत. हा काय झालं ताई. आल्याने इकडून ढकललं मला तिथे. ताई असं केलं. हा मी पळत येऊन तिथनं त्या रेषेच्या पलीकडून आले. म्हणजे ही इथे इथपर्यंत आली होती. हा ही अशी करत. म्युझिक जसं थांबत तसं एवढं धक्का देऊन गेली असते ना ती तिथं बाहेर. मला आता जरा गहन चर्चा करावी लागेल. हे पार्थ, इथे ना चालतो कुणाचा हुकूम, ना चालते मनमानी. जी जिद्दीने खेळली तीच हुकुमाची राणी. ओ अच्छा 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 अच्छा. मला वरतून आदेश आलेला आहे. त्यांनी सांगितलेलं की ही खुर्ची कोणाची आहे ती. आणि ही खुर्ची आहे या ताईंची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या ताईंची खुर्ची. त्याचं नावच घेत नाही ताई. बस नाही. ही खुर्ची आहे या ताईंची. पण हा निर्णय नाही आहे. हा निर्णय चुकीचा आहे. ही खुर्ची आहे ह्याच ताईंची. पूर्ण तिकडून आले. आणि आजच्या या भागाची हुकुमाची राणी आहे या ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. Very good.
तुळस माझ्याकडून ही तुळस घरासमोर लावायची आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो, 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 सोहळा सख्यांचा. लाल लाल टरबूज त्यात काळ्या काळ्या बिया, संभाजीरावांनी पिक्चर दाखवला मैंने प्यार किया.